सविस्तर बातम्या पाहूया। सुरुवातीला बातमी येते पावसाच्या अलर्ट संदर्भात। महाराष्ट्रामध्ये 4 ते 7 जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उद्यापासून 6 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज आहे। तर मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाट परिसरातही कालावधीत मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो। ठाणे जिल्ह्यातल्या सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर झाली आहे। सोबतच नवी मुंबईतल्या सर्व शाळांना देखील सुट्टी असणार आहे। येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये बहुतांश ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे। येणाऱ्या 5 दिवसांचा जर अंदाज आपण बघितला तर एकंदरीत महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपण बघू शकतो की चांगला पाऊस होण्याचे चान्सेस आहेत, ज्यामध्ये कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर काही ठिकाणी रेड, काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे आणि इंटेरियर महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट उत्तर मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाडा असेल इथे आहे आणि उर्वरित ठिकाणी आपण हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये बघू शकतो। तर कोणकोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी झालाय नजर टाकूया।